नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय राजेश जगताप यांची आडूसा ही कादंबरी. श्रोते हो, या कादंबरीच्या निमित्तानं राजेश जगताप सरांनी जे मनोगत लिहिलंय ते आज आपण आधी ऐकणार आहोत. राजेश जगताप सर लिहितात, मित्रांनो, माणसाचं मन थांगपत्ता न लागणाऱ्या अथांग पसरलेल्या अंतराळासारखं आहे. कधी शुद्ध निळसर निरभ्र तर कधी काळं कभिन्न. जे दिसतं ते तसं असेलच असं नाही. यात आनंदाचे उमाळे आणि दुःखाचे डोहही असतात. माणसाचं मन पूर्णपणे कधीच व्यक्त होत नाही. जे व्यक्त होतं ते बरेचदा वरवरचं असतं. आत खोलवर खूप काही दडलेलं असतं, दडवलेलं असतं. कधी नात्यांच्या उसवणाऱ्या धाग्यांची शिवण सावरण्यासाठी तर कधी इतरांच्या भावभावनांना जपण्यासाठी. कधी संस्कार तर कधी संस्कृतीच्या अदृश्य बेड्यात सतत जखडलेलं असतं, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत. इहलोकीची यात्रा संपवताना मन मोकळं करावं असं माणसाला नेहमीच वाटत आलंय. पण प्रत्यक्षात तसं क्वचितच घडत असावं, किंबहुना ते तसं घडत नाहीच. कारण एकतर त्यावेळी काही बोलावं इतकी शारीरिक क्षमता नसते, किंवा जे आयुष्यभर जपलं ते आता तरी का बोलावं, म्हणून मनच मनाला परवानगी देत नाही. मनावरचं मनामनाचं ओझं तसंच घेऊन मन अतृप्त मनानं तसंच निघून जातं. ते कधीच कुणाला कळलं नव्हतं, कळणारही नाही. तुमचं, आमचं, सर्वांचं मन कधी ना कुणाचं. मन मनाचंही नसतं. आणि म्हणून मनोगत सांगताना काय सांगावं असा प्रश्न पडलाय. तरीही या कादंबरीच्या निमित्तानं 2-4 शब्द बोलावेसे, सांगावेसे वाटले म्हणून सांगतो. वाचनाची मला खूप आवड आहे. वाचनासाठी कोणताही विषय वर्ज्य असा नाहीच. जे चांगलं असेल ते घ्यावं आणि उरलेलं गंगार्पण करावं. पण जे घेतलं त्याचं काय करायचं? परत तर करायलाच हवं. या कृतज्ञतेतून काही कथा लिहिल्या. त्या यूट्यूबच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचल्या. त्यांनी मनापासून कौतुक केलं. अनेकांच्या प्रतिक्रिया प्रेरणादायी ठरल्या. त्यातून आत्मविश्वास नावाचा अमूल्य ठेवा हाती लागला. मग अनुभवाचं भावविश्व साकारण्यासाठी थोडं मोठं पाऊल उचलण्याचं धाडस केलं. मातृत्वासाठी आसुसलेल्या एका गृहिणीची कथा शब्दांच्या धाग्यात बांधण्यास सुरुवात केली आणि जन्माला आलं पहिलं वहिलं अपत्य, आडूसा. खरं तर आडूसा ही एक कथा होती. ती तशीच असू द्यावी की कथेचा विस्तार करून तिला कादंबरीचं रूप द्यावं, याविषयी मनाची द्विधा अवस्था होती. माझे परमस्नेही दीपक रेगे कथाकथनचे लोकप्रिय अभिवाचक आणि मराठी नाट्यसृष्टीचे कलावंत श्री दीपक रेगे यांना ही कथा अभिवाचनासाठी पाठवली असता त्यांनी विषय खूप छान आहे म्हणून तो कादंबरीच्या स्वरूपात मांडण्याचा आग्रह केला आणि जन्माला आली आडूसा. या प्रेमळ आग्रहाबद्दल श्री दीपक रेगे सरांना मनापासनं धन्यवाद. हे अपत्य कुशीवर वळताना, रांगताना, पहिलं पाऊल टाकताना धडपडलं असेल, बोबडे बोल बोलताना अडखळलं असेल. त्या सर्व चुका समजून घेऊन आपण त्याला हाताशी धरून पुढे न्यावं हीच विनंती. मानवी मनाच्या भावभावनांचा हा खेळ वाचकास नक्कीच आवडेल ही अपेक्षा. श्रोते हो, हे होतं मनोगत राजेश जगताप सरांचं आडूसा या कादंबरीच्या निमित्तानं. आता ऐकूयात राजेश जगताप लिखित आडूसा या कादंबरीचा भाग 8. पारूला जाग आली. तोंडाला चळाचळा पाणी सुटलं. पडून राहणं शक्यच नव्हतं म्हणून ती उठली.
दाराच्या कडीला हात लावला. वाक! तिनं तोंडावर हात ठेवून पोटातून बाहेर पडू पाहणारी खळबळ दाबून धरली. दाराची कडी काढून नाणी गाठली तर पुन्हा वाक वाक! तोंडातून नुसतं चिकट पाणी बाहेर पडलं. तेही अगदी थोडंसं. पण डोळ्याला मात्र पाण्याची धार लागलेली होती. नाकातूनही पाणी आलं होतं. पोटातली मळमळ पोटातच होती. डोक्याला मुंग्या आल्यासारखं वाटलं. डोकं गरगरायला लागलं. सगळं घरच फिरायला लागलं. पायाला कापरं भरलं. दोन्ही हातानं डोकं घट्ट दाबून ती तिथंच बसली. तोंडावर पाण्याचा गारवा जाणवल्यावर तिने डोळे उघडले. हातात पाण्याचा तांब्या घेऊन धनाजी आणि त्याच्या शेजारी रंगाराव उभे होते. ती खाली पडली होती. पाण्याचा तांब्या खाली ठेवून धनाजी खाली बसला. तिच्या मानेखाली हात घालून उठून बसवत म्हणाला, काय झाले? कसं वाटतंय आता? त्याच्या बोलण्यातली भीती तिला स्पष्ट जाणवली. तिने पदराला तोंड पुसलं. शेजारचा तांब्या उचलून 2 घोट पाणी प्यायली. बरं वाटतंय? धनाजीने पुन्हा विचारलं. तिने मान हलवून होकार दिला. उठण्याचा प्रयत्न केला पण उठता आलंच नाही. धनाजीनं तिच्या काखेत हात घालून आधार देत उठवलं. हाताला धरून आत आणलं. पलंगावर बसवलं. पड जरा, मग बरं वाटन. अरे तिला कोरा चहा करून दे. इतका वेळ कावरं बावरं होऊन पाहणारे रंगराव म्हणाले, पारू करू का चहा करू? अरे विचारतो कशा पाय, जाय की पटकन. रंगराव नाराजीनं म्हणाले. मग धनाजी थांबलाच नाही. चूल पेटवून चहा केला, घेऊन आला. चहाचा कप पारू पुढे धरून म्हणाला, घे की. पाणी देऊ का? तिने होकारार्थी मान हलवली. तो पाणी घेऊन आला. 2 घोट पाणी पिऊन तिने तांब्या त्याच्याकडे दिला. खाली मान घालून चहाचा घोट घ्यायला लागली. आपल्यामुळे सकाळी सकाळी धावपळ झाली म्हणून तिला वाईट वाटलं होतं. पण गरगरणारं डोकं धरून ती खाली बसली. मग पुढे काय झालं तिला समजलंच नव्हतं. या अगोदर 3 वेळा तिला चक्कर आली होती. त्यापैकी एकदाच सासूनं पाहिलं होतं. इतर 2 वेळचं तिने कोणाला काहीच सांगितलेलं नव्हतं. तिला थोडं बरं वाटलेलं पाहून धनाजी बाहेर गेला. पाण्याचा डबा भरून परसाकडे गेला. रंगरावांनी हातावर राखुंडी घेतली. ओट्यावर दात घासत बसले. दात घासताना चित्त थाऱ्यावर नव्हतं. चांगली धडधाकट पोरगी अचानक काय झालं असावं विचार करायला लागले. तिला थोडं शांत होऊ द्यावं, मग विचारावं असं ठरवण्यात आले. न्हाणीत जाऊन हातापायावर पाणी घेऊन चूळ भरली. तोपर्यंत धनाजीही आला. हातपाय धुतले. चहा बनवून बापाला दिला, स्वतःही घेतला. पारूकडं चहाचं विचारण्यासाठी गेला. ती डोळे मिटून पडली होती. पारू, ए पारू, झोपली का ग? धनाजीनं हलक्या आवाजात विचारलं. त्याचा आवाज ऐकून ती कुशीवर वळली. समोर धनाजीला पाहून धडपडत उठून बसू लागली. अगं पड पड, बरं वाटतंय ना? वय. तेवढ्यात रंगराव आत आले. पारूला बसलेली पाहून त्यांनी विचारलं, चक्कर आलती काय? अनोलठे? काय नाही व मामनजी, काल दुपारी मुठभर शेंगा खाल्ल्या होत्या, पित्त झाला असन. बरं मग पाडायचं असन तर पड, मी येतो देवळाकून चक्कर मारून. रंगराव निघून जाताच पारूनं उठून उभं राहण्याचा प्रयत्न केला, पण पुन्हा गरगरलं. खाली बसली. चक्कर गेली नाही वाटतं अजून. चहा घेती का गोडभर? धनाजीने विचारलं. नाही चहा न ग, पाणीच द्या. धनाजीनं पाण्याचा तांब्या आणून तिला दिला. तांब्यातलं पाणी हातावर घेऊन तिने तोंडावर एक सपका मारला, दुसरा मारला. तोंडावरचं पाणी थोडा वेळ तसंच राहू दिलं. मग पदरानं पुसलं. पदर हातात घेऊन हलवून वारा घेतला. डोळ्यावरची झापड उडाल्यासारखं वाटलं. ती उठली. अगं कशाला उठतीये? धनाजीनं मनाई केली. अव स्वयंपाक करायचा आहे,
तुमची न्याहारी बाकी आहे, मळ्यात बी जायचं आहे. अगं असं न रातीचं काय काय न ते तो नको येऊ आज. धनुभाऊ, ओ धनुभाऊ. दारात यशवंताची हाक ऐकून धनाजी बाहेर आला. अरे ये की. यशवंता घरात आला. उभ्या उभ्याच हातातलं वर्तमानपत्र धनाजीला देत म्हणाला, भाऊ, ये पाय ना पेपरात काय बातमी आली. काय बातमी आहे? अरे, आई आणि मावशी ज्या एसटीनं गेल्या ना, त्या एसटीचा अपघात झालाय. यशवंताचं बोलणं ऐकताच त्याच्या काळजाचं पाणी पाणी झालं. बातमी सविस्तर वाचण्यासाठी पेपर डोळ्यापुढं धरला. बातमी होती, मोरवाडी ते धरणगाव मार्गावरील एसटीचा अपघात. अपघातग्रस्त 2 महिला, 1 पुरुष नजीकच्या इस्पितळात भरती. 2 महिलांपैकी एकीची परिस्थिती गंभीर. अपघाताची पोलीस चौकशी सुरू. बातमी वाचून धनाजीला घाम फुटला. तो कसाबसा यशवंताला म्हणाला, यशवंता, एसटी बी गेली. अरे त्या पेपरवाल्यानं बातमी बी अर्धी मुर्दी छापली. एकाचं बी नाव नाही लिहिलेलं. बातमीची खातरजमा कशी होणार? कालच वावरात वखर धरलाय. तो या भाऊजाईला उजाडताना उलट्या झाल्या. समजा अवघड झाले की. बरं मग असं करतो, म्या जातो सायकल घेऊन. तो आईकडलं पाय. संग कोणाला तरी नेतो. तसं काय असलं तर म्या थांबून त्याला लगोलग पाठवून देतो. हा असंच करू. तो निघ मग. धनाजीचा निरोप घेऊन यशवंता सायकल घेऊन देवळाकडे गेला. धनाजी घरात आला तेव्हा पारू चुलीपुढे बसली होती. तिला अपघाताची बातमी सांगावी का नाही याचा विचार तो करत होता. पण बातमी लपवणं त्याला जमलं नाही. तो तिथेच खाली बसून रडायला लागला. सकाळपासून आपल्याला धीर देणारा धनाजी अचानक रडताना पाहून पारू गोंधळली. उठून त्याच्या जवळ आली. त्याचा हात हातात घेऊन विचारलं, अहो काय झालंय? काहून रडताय? अगं पारू, पारू, आईच्या एसटीला अपघात झालाय ग. हा? अहो काय सांगताय? कोणी सांगितलं तुम्हाला? पारूच्या डोळ्यात पाणी आलं. पेपरात बातमी आली. यशवंतानं सांगितलं. मग यशवंत भाऊजी कुठे? गेला तो. मी त्याला पाठवलं इस्पितळात बघाय. तुम्ही का नाही गेले? अगं तुझ्या जीवाला बरं नाही ना. अव माई नका काळजी करू. तुम्ही जावा बरं पटकन. यशवंता भाऊजी देवळाजवळ भेटतात का बघा. हातातल्या सोन्याच्या बांगड्या काढून त्याला देत ती म्हणाली, हे बी घ्या. अगं पण अगोदर बघू तर खरं. आईला काही झालं असनच याचा थांगपत्ता नाही अजून. आणि काही झालं असल्यावर सोडून परत येणार का काय? निघा बरं आता. पारूनं दिलेल्या बांगड्या खिशात घालून तो देवळाकडे आला. यशवंता तिथेच एखादा जोडीदार शोधत होता. धनाजी त्याच्याजवळ जाऊन म्हणाला, चाल लवकर. अरे भाऊ परवईनी समद सांगतो, आधी निघ. यशवंता धनाजीला घेऊन लगबगीनं निघाला. मित्राच्या घरी गेलेले रंगाराव देवळाकडे परतले तेव्हा धनाजी आणि यशवंता तातडीनं सायकलवर गेल्याचं समजलं. पारूची तब्येत जास्त बिघडली असेल आणि म्हणून तो डॉक्टरला आणायला गेला नसेल, असा विचार मनात आला. रंगाराव धावत पळत घरी आले. पायातल्या वाहना ओट्यावरच फेकून घरात आले. पारूला चुलीजवळ बसलेली बघून त्यांना हायसं वाटलं. थोडा दम खाऊन ते म्हणाले, धनू कुठं गेलाय? सासरेच्या या प्रश्नाला उत्तर द्यावं का नाही या संभ्रमावस्थेत पारू सापडली होती. पण त्यांचे एकंदरीत हावभाव पाहता त्यांना कदाचित घटना माहीत झाली असावी असं वाटल्यामुळे ती म्हणाली, अव आती ज्या गाडीनं गेलत्या त्या गाडीचा झालाय अपघात. यशवंत भाऊजी संघ ते इस्पितळात गेलेत. हे सांगता सांगता तिला रडू आवरता आलं नाही. हे ऐकताच रंगारावच्या पायाखालची जमीन हादरली. डोकं धरून ते खाली बसले. बसता बसता विचारलं, बातमी ही कळली कशी? ही पेपरात बातमी आली म्हणा. एवढं बोलून ती उठली. पाणी आणून सासऱ्याला म्हणाली, मामंजी पाणी घ्या. आत्तापर्यंत बातमी अख्ख्या गावाला समजली होती.
एक एक करता गावात होते नव्हते ते सगळे रंगरावच्या घरी पोहोचले. काही यशवंताच्या घरी गेले. कोणी ओट्यावर तर कोणी ओसरीत बसलं. येणारा प्रत्येक जण काय झालं, कसं झालं, हाच प्रश्न विचारत होता. पण दुर्दैवानं त्याचं उत्तर कुणाला माहिती नव्हतं. हवालदिल झालेल्या रंगरावांना आणि पारूला आपापल्या परीनं समजावण्याचा प्रयत्न करत होता. पारू आणि रंगराव सकाळच्या 1 कप चहावर होते. अंजीनं रंगराव आणि पारूच्या हातापाया पडून काही होणार नाही असं वारंवार सांगितलं, समजावलं. 2-2 घास बळबळ खाऊ घातले. रडून रडून दोघांचेही डोळे सुजले. डोळ्यातलं पाणी आटलं. आलेले बरेच लोकही बसून बसून कंटाळले. काही कंटाळून उठून गेले. काही जण देवळापुढं जाऊन घोळक्यानं उभं राहून चर्चा करू लागले. कित्येक यशवंताच्या घरापुढे बसले होते. काही घटकाभरानं परत आले. काही मात्र बसल्या जागी तसेच बसून होते. एकाच वेळी गावातल्या 2 घरांना सांभाळणं अवघड झालेलं होतं. उन्हं कल्ल्यावर अंजीनं 10-15 कप चहा केला. ओट्यावर आणि ओसरीत बसलेल्या माणसांना दिला. नको नको म्हणता प्रत्येकानं चहा घेतला. अजून 10-15 कप बनवून यशवंताच्या घरी घेऊन गेले. तिकडच्या माणसांना आणि यशवंताच्या बायकोला दिला. तिची समजूत काढून सोबत घेऊन आली. पोरांना भाकर खाऊ घातली. दिस मावळतीला गेला. रानातून परतलेल्यांना ही घटना समजताच ते खबरबात घेण्यासाठी दोन्ही घरांकडे धावले. हळूहळू अंधार वाढत गेला. कोणीतरी गॅसची बत्ती लावून ओट्यावर टांगली. अंधार उजेडाच्या खेळात घर आणि गाव भकास दिसायला लागलं. गोठ्यातली जनावरं भेदरली होती. दिवसभर चाऱ्या पाणी विणा उपाशी त्या जित्राबांची कुणाला तरी दया आली. त्यांना पाणी पाजून आणलं. वैरणीच्या 2-3 पेंड्या मोडून त्यांच्या पुढे टाकल्या. वासराला सोडून गायीची तटतटलेली कास मोकळी केली. गावातली भजनी मंडळी देवळासमोर गोळा झाली. काळवंडलेल्या रात्रीला उजेड शोधण्यासाठी देवाची आळवणी करू लागले. ओट्यावर जळणाऱ्या गॅसबत्तीच्या उजेडात बसलेल्या आणि घरातल्या माणसांनी मनात हुरहुर धरून रात्र घालवली. उगवतीला फटफटल्याची चाहूल लागताच झाडावर चिमण्यांची चिवचिव सुरू झाली. मनावर दुःखाचं सावट घेऊन माणसं आपल्या दैनंदिन कामाला लागली. 2-4 जण रंगरावच्या ओट्यावर येऊन बसले. तेवढेच देवळापुढे घोळका करून उभे होते. त्यातल्याच कोणीतरी एकानं गुळणीची कोंडी फोडली. मला वाटतं नावाच्या एसटीनं कोणाला तरी इस्पितळात दाडून हाल हवाला घ्यायला पाहिजे. अशी घरात बसून किती वाट बघायची. अरे पण जाणार तरी कोण? सरपंचाच्या कानावर घालू, तेच करतील की काहीतरी. हा विचार सगळ्यांना पटला आणि ते सरपंचाला भेटण्यासाठी निघाले. सरपंचाचा गडी अर्ध्या रस्त्यात भेटला. अरे कृष्णा, सरपंच आहेत का घरी? नाही बा, कुठे गेले सकाळी सकाळी? ना ते काय मला ठावं नाही, मालकीनबाईला विचारा. न विचारलेला सल्ला देऊन कृष्णा निघून गेला. मंडळी तशीच पुढे गेली. सरपंचाच्या दारातूनच हाक मारली. अक्का, अव रानू अक्का. कोण आहे? राणू अक्कानं घरातनंच विचारलं. अव बाहेर या जरा. राणू अक्का बाहेर आली. 4-5 जणांना पाहून म्हणाली, गाना भाऊ, मालक नाही ती घरात. नाही ठाव आहे, पर गेलेत कुठं म्हणायचं. अहो त्यांच्या माग काय 17 काम. सकाळी सकाळी निघाल्यावर कुठं चालले विचारून मोडता कोण घालन. हिरमुसलेली मंडळी पुन्हा मागं फिरली. डोळ्या देखत जाणाऱ्या एसटीकडे नुसतेच बघत राहिले. देवळासमोरच्या पारावर बसून कोणी तंबाखूची पुडी काढली तर कोणी बिडी शिलगावून झुरका मारला. शेवटी गणा पाटील म्हणाला, गड्यानो आता असं करू, धनुची गाडी बैल तर आहेतच. माहे संघ कोणी येत असन तर म्या जातो. इथं बसून तरी काय करायचे, म्या येतो की तुमच्या संघ. बाबूनं तयारी दाखवली. चल मग निघू लगे. तुम्ही व्हा मोर, म्या आलो घरी सांगून. बाबू तडकाफडके उठून घराकडे निघाला. गणा पाटलानं धनाजीच्या घराची वाट धरली.
रंगरावांना सांगून बैल गाडीला जुंपली. तोवर बाबू आला आणि गाडी धरणगावच्या वाटेला लागली. संध्याकाळपर्यंत काहीतरी बातमी समजेल म्हणून सगळ्यांना हायसं वाटलं. घणा पाटील आणि बाबूनं काहीतरी पाऊल उचललं म्हणून त्यांचं कौतुक करायला लागले. कुणी उठून आपल्या कामधंद्याला गेलं तर कुणी घराकडं फेरफटका मारून देवळाकडे येऊन बसलं. पानाच्या चंच्या सुटल्या, तंबाखूच्या पुड्या फुटल्या, बिडीच्या बंडलातनं काढलेल्या बिडीचा धूर निघाला. ज्याची त्याची आवड निवड पारावर रेंगाळली. मग एक एक जण उठून गेला. पार रिकामा झाला. देवळाच्या दारात एक दोघं आडवे झाले. आभाळातून पाखराप्रमाणे उडत जाणाऱ्या ढगांच्या साक्षीनं दुसरा प्रहर संपला. तिसऱ्या प्रहरी मात्र पुढे जाणाऱ्या ढगांना थकवा आला असावा. त्यांची गती मंदावली. घोळका करून एकवटले. त्यांच्या जोडीला वाराही धावला. गल्ली बोळातला कुडा कचरा उडवत धिंगाणा घालायला लागला. ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट सुरू झाला. हा खेळ बराच वेळ चालला. पुन्हा एकदा जोरदार पाऊस पडेल असं वाटलं. शिवारातल्या माणसांचं काळी झाडावरल्या पानासारखं थरारलं. तिसऱ्या प्रहरी तो आला, पण रुसलेल्या सोयऱ्यासारखा गावाबाहेरूनच वाट वाकडी करून निघून गेला. गावाच्या वरल्या अंगाच्या अर्ध्या शिवारातून लंगडत लंगडत गेला. एकवटलेले ढग वाऱ्यावर उडून गेले. उन्ह कल्ली, पण गणा पाटलांचा आणि बाबूचा थांगपत्ता नव्हता. 4-2 जण आले, चौकशी करून निघून गेले. रंगराव आणि पारूच्या मनात कालवा कालव व्हायला लागली. काय होतंय आणि काय होणार समजत नव्हतं. मनात असूनही काहीच करता येत नव्हतं. डोळे धरणगावच्या वाटेकडे लागले होते. अंजीनं पाण्याच्या 2 खेपा आणल्या. गाईला पाणी पाजलं. कडूसं पडलं आणि धरणगावच्या वाटेनं एक गाडी येताना दिसली. ओट्यावर बसलेली माणसं उठून उभी राहिली. डोळ्यात जीव धरून गाडी जवळ येण्याची वाट पाहू लागले. कोणीतरी विचारलं, "म्या पळत जाऊन पाहून येऊ का?" "अरे जरा दम धर की. गाडी दिसतीये म्हणजे येईनच की. का कुठं पळून जाणार आहे?" आणि मग सगळेच गप्प बसले. गाडी जवळ येण्याची वाट पाहायला लागले. अंधारात बुडत असलेली वाट चिरत गाडी आली. रंगरावांच्या अंगणात थांबली. सगळे गाडीभोवती कडं करून उभे राहिले. गणा पाटलाच्या तोंडून काय ऐकायला मिळतंय याची आतुरतेनं वाट पाहायला लागले. बाबूनं बैल सोडून गोठ्यात बांधली. गणा पाटला शेजारी येऊन टेकला. डोक्यावरची टोपी काढून वारा घेतला. रंगराव आणि पारू काळजावर दगड ठेवून भरल्या डोळ्यानं त्या दोघांकडे पाहायला लागले. अंजीनं पाण्याचे 2 तांबे दोघांच्या हातात दिले. चहा करण्यासाठी आत गेली. दोघांनी पाणी पिऊन तांब्या खाली ठेवला. गणा पाटलानं थोडंसं हास्य हुस्य करत सगळ्यांना निहाळलं. "अरे काय झालंय बाबागांना?" रंगरावनं विचारलं. "तात्या, झालं म्हणजे असं का? हा अपघात आहे ना, मानमळा फाट्याच्या पुढं झाला. 2 बाया आणि एक गडी जखमी झाला, हे खरं आहे. तिघांना सुलतानपूरच्या सरकारी इस्पितळात नेलतं. आम्ही तिकडं विचारपूस केल्यावर समजलं का गाड्याला जास्त लागलं नव्हतं. मलमपट्टी करून त्याला सोडून दिलं म्हणे. आणि 2 बायकामध्ये एकीच्या डोक्याला मार लागला म्हणून दोघीला जिल्हा इस्पितळात पाठवलंय. आता सकाळी तिकडं गेलं पाहिजे." गणापाटलाचं बोलणं ऐकून सगळे सुन्न झाले. काय बोलावं कोणाला काहीच समजेना. तोपर्यंत कोणीतरी बत्ती लावून खुंटीला टांगली. काळजीनं काळवंडलेल्या तोंडावर उजेड पडला. ते अधिक भेसूर दिसायला लागले. "अरे मग तसं पुढं जाऊन यायचं होतं ना." कुणीतरी बोललं ते ऐकून बाबूला राहवलं नाही. "कोण बोलला रे त्यो? अरे दिसभर बिन पाण्याचं हिंडलो. तिकडं बी जाणार होतो. मरणाचा पाऊस झाला तिकडं. मध्ये नदी आडवी, तिला बी आलाय पूर. पुराच्या पाण्यावर नजर ठरत नाही. मग आम्ही बी काय जीव द्यायचा होता काय? च्या मारी. अरे तंबाखू मळता मळता ज्ञान शिकवाय सोपं असतंय. अरे ज्याचं जळतं त्याला कळतं." "बाबू, बाबू, अरे शांत होय. तुम्हा दोघायचं लय उपकार झालेत." रंगराव बाबूचा हात हातात धरत म्हणाले. "घ्या, चहा घ्या.
आंजीनं चहाचे कप त्यांच्या पुढे ठेवले. सगळे तोंडात मारल्यासारखे गप्प बसले होते. गणा पाटील आणि बाबूला कोणी सांगितलं नसतानाही त्यांनी दिवसभराची पायपीट केली होती. तशात कोणी असं काही बोलावं हे निश्चित चीड आणणारं होतं आणि म्हणून तापट स्वभावाचा बाबू चिडला होता. चहा घेऊन गणा पाटील आणि बाबू निघून गेले. जाताना दुःखाचा डोंगर रंगराव पाटलाच्या डोक्यावर ठेवून गेले. धनाजी आणि यशवंताचा पत्ता नव्हता. गोदाईचा आणि जिजाबाईचा ठाव ठिकाणा नव्हता. 6 महिन्याच्या आजारातून आत्ताशी हिंडू फिरू लागलेल्या रंगरावांना अजूनही चालताना धाप लागत होती. थोडीफार जास्त चाल पडली तर पाय लटपटत होते. मनात लाख इच्छा असूनही काहीही करता येत नव्हतं. अंधार दाटून आला. 4 भाकरी आणि कोरड्यास करून आंजी निघून गेली. तिच्या मागं ओट्यावर बसलेले दोघेजण निघून गेले. रिकाम्या ओट्यावर गॅसची बत्ती तेवढी मिटल्या डोळ्यांनी जळत होती. पलीकडे डबक्यातल्या पाण्यातल्या बेडकांची दुनिया जागी झाली. शांत होत जाणाऱ्या वातावरणात बेडकांची डराव मसणवटीत दात किटकिटणाऱ्या एखाद्या भूतासारखी भयावह वाटत होती. मधूनच रडणाऱ्या कुत्र्याचा भेसूर आवाज अशुभ अमंगळ घटनांची चाहूल देत होता. पारूनं फळीवरचं उदासवाणं बसलेलं ताट घेऊन त्यात एक भाकरी ठेवली. शेजारी कोरड्यासची वाटी ठेवून ती सासऱ्याच्या खोलीत आली. जड अंतःकरणानं म्हणाली, मामंजी हातावर पाणी घ्या, 2 घास खाऊन घ्या. रंगरावांच्या डोळ्यात टचकन पाणी दाटलं. पापण्यांची कवाडं बंद करून त्यांनी आसवांना रोखण्याचा केविलवाणा प्रयत्न केला, तरीही त्यातले 2 अश्रू चोर पावलांनी बाहेर आलेच. रंगरावांना गप्प बसलेलं पाहून ती पुन्हा म्हणाली, मामंजी हातावर पाणी. तिला पुढे काही बोलू न देता रंगराव उठले. आपण जेवलो नाही तर पारूही जेवणार नाही म्हणून हातावर पाणी घेऊन आले आणि तिला म्हणाले, तोह बेताट इकडं सांग, संग जीव. पारू तिचंही ताट घेऊन आली. खाली मान घालून भाकर मोडली. तोंडातला घास अडखळला. पाण्याचा घोट घेतला. काळजीनं व्याकुळलेल्या नजरेनं आपल्यासाठी पाण्याचा तांब्या घेऊन शेजारी उभा असलेला धनाजी तिला आठवला. आईतवारी सासू गेली. सोमवारी पेपरातली जीवघेणी बातमी वाचून धनाजी यशवंताला घेऊन गेला. आज मंगळवार सरला पण तो परतला नव्हता किंवा मनाला दिलासा देणारी खबरबात मिळाली नव्हती. काय करावं काही सुचत नव्हतं. जेवण उरकून तिने पसारा आवरला. ओसरीत येऊन बसली. ओलावणारे डोळे पदराला पुसू लागली. ओट्यावर टांगलेली बत्ती फडफडली. कर्र कर्र छुन्न छुन्न आवाज ऐकू आला. पारूच्या काळजात धस्स झालं. उठून उभी राहिली. तिथूनच सासऱ्याला हाक मारली, मामंजी बाहेर या वाट्याव. कुरकुरणारा कर्र कर्र छुन्न छुन्न आवाज थांबला. पारूचा आवाज ऐकून रंगराव बाहेर आले. काय तात्या, झोपले नाही का अजून? मुरल्याचा खोचक सवाल कानी पडला तशी पारू घरात गेली. मुरल्या ओटा चढून वर आला. पुन्हा विचारलं, म्हणलं झोपले नाही अजून? झोप कशी यायची? ते बी खरेच आहे म्हणा. आपलं माणूस जवळ नसल्यावर असंच होतंय. असं म्हणून त्यानं मान वळवून आत पाहिलं. पारू हातात काठी घेऊन उभी होती. तिला पाहून तो हसला, थोडंसं खाकरला आणि म्हणाला, पर काय बे मनात तात्या, तुमच्या घराचे रीतिरिवाज पार बुडाले. मला तर वाटते अशानं तुमच्या घरात सुख येत नाही. नशिबाचं खेळ आणि भोग असत्यात. चांगलं बी तो वारलाच करतो आणि वाईट बी त्योच करीतो. बरं काय खबर बात?
खात्रीची अशी काय बी नाही अजून. सगळं चांदळ्यावानी झाले. मला बी मस वाटतंय काहीतरी करायला पाहिजे. बरं अख्ख्या गावाची गुर्रं सांभाळायला लागत्यात. तशात एखादं खोडेलं जनावर लय त्रास देते. म्हणल्यावर ते घरच्याला बी ऐकत नाही. त्यानं पारूला पाहून डोळा मारला. बरं मुरल्या, तो निघ आता. रात झाली. तुला बी सकाळी येरवाळी उठायचं असते. पाहू द्या, करू काहीतरी. मुरल्यानं तिरप्या डोळ्यानं आत पाहिलं. उगाचच काठी आपटून म्हणाला, बरं तात्या काळजी घ्या. काय लागलं सवारलं तर सांगा. मुरल्या ओटा उतरून खाली गेला. कर्र कर्र छुन्न छुन्न आवाज अंधार मागं सारत पुढे निघून गेला. मग सर्व शांत झालं. रंगरावांनी ओट्यावरची बत्ती घालवली, दार लावलं, बत्ती दारा शेजारी ठेवली. मागं वळले. पारूला पाहून थांबले. मामंजी, काय म्हणत होता तो? कोणी बी आता एकच विचारते, काय खबर बात लागली का? त्यो बी तेच विचारत होता. बरं, ती बत्ती पेटवा. बत्ती पेटवू? आता कशा पाय? वाट्याव कोणी बी नाही. जे ते गेलं की आपापल्या घरी. अहो ते जाईनात का? धारा काढायच्या राहिल्यात. या कुटाने डोसकं बी चालणं झालंय. अगं मग सकाळी काढता येतील. आहे काय एवढं? तसं नाही ना. वासरू उपाशी आहे. गाईची कास अवघडली असन. रंगरावांनी बत्ती पेटवली. पारू दुधाची चरवी घेऊन आली. रंगराव बत्ती घेऊन पुढं निघाले. पारू मागं मागं गेली. चरवीभर दूध काढलं. वासरू सोडलं. बैलांना आणि गाईला वैरण घातली. वासराचं दूध पिऊन होईपर्यंत दोघेही तिथेच थांबले. मग वासराला बांधून घरात आले. दाराला कडी घालून रंगरावांनी बत्ती मालवली. पारूनं दुधाची चरवी चुलीवर ठेवून झाकण ठेवलं. पाण्याचा तांब्या भरून सासरेच्या खोलीत ठेवला. आपल्या खोलीत जाऊन पलंगावर बसली. मागचा पदर पुढे घेऊन तोंडावरनं फिरवला. खोलवर श्वास घेऊन उसासा टाकला. दोन्ही पायाच्या गुडघ्यात तोंड घालून बराच वेळ बसली. मनातलं वादळ डोळ्यातनं वाहून गेलं. भावनांचा कल्लोळ शांत झाल्यावर पदराला डोळे पुसले. अंग टाकून तशीच अंधारात धनाजीला शोधायला लागली. काल बिना नेहारीचे गेलेत. कुठं असतील? दोघं आहेत. एखाद्यानं तरी आलं पाहिजे होतं ना. इस्पितळात नाहीत, मग जिल्ह्याच्या इस्पितळात गेले असतील का? का त्यांच्या जीवाचं बी काय बरं वाईट? नाही नाही, असं नाही होणार. आपल्याच हातानं तोंडावर मारलं. काय बाई, मनात बी आशा वागतालाच काय बाई येतंय. एक बापई, दोन बाया, म्हणजे ह्या दोघी बहिणीच असतील का? देवा, समद्याला सुखासुखी परत आण रे बाबा. डोकं भणभणू लागलं म्हणून ती उठली, बाहेर आली. तोंडावर पाणी मारून 2-4 घोट प्यायली. येऊन पलंगावर पडली. पुन्हा मनात वादळ उठलं. मुरल्या बिन लाजे, समदे उठून गेल्यावर वारा आला. कुत्र्याला बी हाड म्हणलं तर ते फिरून येत नाही. ह्या मुडद्यालाच काहून काही वाटेना. बेन लईच हलकटे. फिरून आगळी केली ना तर इळ्यानं मुडकच तोडीन. काय व्हायचं ते होईन. महाधनी मस खामके. मुरल्याचं समद उघडून सांगितलं तर जीव घेतले बिगर सोडायचा नाही. धनाजीच्या अशा अनेक आठवणी मनात दाटून आल्या. डोळ्याच्या कडा पुन्हा ओलावल्या. सुख असं वेशीदारी आलं असताना हे असं का होतंय? सुख सोनपावलांनी घरात येणार का तसंच मागे फिरणार, हे येणारा काळ ठरवणार होता. पण तिला सुमीची आठवण झाली. आज मंगळवार होता. सुमीला पाहायला पाहुणे आले असतील का? तिची सुपारी फुटली असन तर बरं होईन. तुळशीच्या लग्नाबरोबरीनं तिचं बी लगीन ओराकलं तर बरं होईन. जीवाचा घोर तरी मिटन. देवळीच जळणाऱ्या दिव्याच्या मंद प्रकाशात आढ्याकडं लागलेले तिचे डोळे केव्हा तरी मिटले.
बेडकांची डराव मागे ठेवून लांब कुठेतरी स्वप्नांच्या दुनियेत घेऊन गेले. दारावर थाप पडली. मग कडी वाजली. पारूनं डोळे उघडले. खिडकीचा कवडसा तिच्या आधी जागा झाला होता. पुन्हा कडी वाजली. लगबगीनं उठून ती दाराकडे झेपावली. दाराची कडी काढून दार उघडलं. समोर धनाजी उभा होता. उंबरा ओलांडून ती बाहेर आली. दोन्ही हात त्याच्या कमरेभोवती गुंफून त्याला बिलगली. त्याच्या राकट हातांचा विळखा तिला पाठीवर जाणवला. त्यानं असंच उचलून आपल्याला आत न्यावं, पलंगावर अलगद ठेवून आपलं चुंबन घ्यावं असं वाटलं. पण तसं काहीही न करता त्याच्या हाताचा विळखा सुटला. तिला कसनुसं वाटलं. तो ओटा उतरून खाली गेला. त्याच्या पावलांभोवती घुटमळलेली तिची नजरही ओटा उतरली होती. अंगणात एक बैलगाडी उभी होती. गाडीत बसलेली माणसं खाली उतरली. त्यातला एकही चेहरा ओळखीचा वाटत नव्हता. त्यांनी गाडीकडे पाहिलं. एक पांढरा कपडा पसरवून ठेवलेला दिसत होता. त्यातल्या दोघांनी हात पुढे केले. तो कपडा अगदी तसाच हलक्या हातानं बाहेर घेतला. त्या कपड्याखाली कुणीतरी आहे असं वाटलं. पारूचं अख्खं अंग दगडासारखं जड झालं. पाय उचलण्याचा प्रयत्न केला पण पाय उचलत नव्हते. 4 जणांनी जे काही होतं ते उचलून ओट्यावर आणून ठेवलं. पारूकडं पाहत ओटा उतरून खाली गेले. कुठे गेले समजलंच नाही. गाडीही नव्हती. धनाजी ओटा चढून वर आला. तिच्या शेजारी उभा राहिला. तिचा हात धरून खाली बसला. हलक्या हातानं कपडा सरकवला. समोर जे दिसलं ते पाहून तिने किंकाळी फोडली, पण तोंडातनं आवाज निघाला नाही. कपड्याखाली कपाळावर भलं थोरलं कुंकू ल्यालेली गोदाई होती. हो, तीच होती ती. तिची मोठाली पांढरी बुबळं पारूकडं पाहून घराघरा फिरत होती. झोपलेली गोदाई उठून बसली. पारूकडं पाहून मोठ्यांदा हसली. पारूचा हात धरला. बापरे! थंडगार स्पर्श पारूला गोठवून गेला. खाली पडलेलं पांढरं कापड उचलून गोदाईनं अंगाभोवती गुंडाळलं. धनाजीच्या हाताला धरून हवेत उंच उडाली, आणखीन उंच, आणि मग दोघेही दिसेनासे झाले. पारू जोर जोरात हाका मारत होती. धनी, धनी, आत्याबाई, आत्याबाई, अहो कुठं चालले, अहो कुठं चालले तुम्ही? माघारी फिरा, माघारी फिरा, धनी, आत्याबाई. पारू, ए पारू, अगं जागी वय की, जागी वय पारू, अगं डोळे उघड. तिच्या दंडाला धरून गदा गदा हलवत रंगराव बोलत होते. शेजारच्या तांब्यातलं पाणी हातावर घेऊन त्यांनी तिच्या तोंडावर मारलं. तिने डोळे उघडून भेदरलेल्या नजरेनं पाहिलं. तिथे फक्त रंगराव उभे होते. ती उठून बसली. तिच्या डोक्यावरनं हात फिरवत रंगरावांनी विचारलं, काय झालं? सपान पडलं का पोरी? पारूच्या तोंडून शब्दाऐवजी हुंदका फुटला. ती जोर जोरात रडायला लागली. मामजी लय वांगाळ सपान पडलं हो. गेले दोघं बी आपल्याला सोडून गेले. रंगरावांनी तिला धीर दिला. पाणी पाजलं. बाहेर येऊन देव्हाऱ्यातला दिवा लावला. हात जोडले. सर्व काही आलबेल असू दे म्हणून प्रार्थना केली. चूल पेटवून चहा ठेवला आणि आत येऊन पारूला म्हणाले, चाल ग बाय, तोंडाव पाणी मारून गोडभर चहा घे, म्हणजे बरं वाटन. पारू तशीच रडत राहिली. आपलं सर्वस्व हरवल्यासारखं वाटायला लागलं. रंगराव पुन्हा म्हणाले, अगं सपनच येते. सपनाचं काय बी पडतंय. चाल उठ, दोघं बी सुखरूप असतील. देवा विश्वास ठेव.
मला तर वाटतंय आज सांज पावतर काहीतरी चांगली बातमी ऐकायला मिळन. चल चल उठ. पारूनं मन मारून डोळे पुसले, उठून बाहेर आली. न्हाणीत जाऊन तोंडावर पाणी मारलं. चहाचे 2 कप भरले. रंगराव ओसरीत बसले होते. बाहेर येऊन तिने 1 कप सासऱ्याला दिला, एक स्वतः घेतला. तीही तिथेच टेकली. काळ्याकुट्ट अंधाराला मागं सारीत उगवतीला झेंडू फुटला होता. झाकोळलेल्या वाटा उजळू पाहत होत्या. श्रोते हो, हा होता राजेश जगताप लिखित आडूसा या कादंबरीचा 8वा भाग, 9वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रो.